यार। क्या माया है यार। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला व्हीपीएनची गरज आहे। तर सिम्पली प्ले स्टोरवरून कोणताही व्हीपीएन डाउनलोड करून तो तुम्ही इथं यूज करू शकता। तर सिम्पली व्हीपीएन चालू केल्यानंतर सिम्पली कॅपकटमध्ये येऊन न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर सिम्पली मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इंटरफेस अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जे कोपऱ्यातील आपल्याला दुसरं ऑप्शन म्हणजे सेकंड ऑप्शन दिसून येते त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्याबरोबर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं, जे खाली ऑप्शन आहेत त्यामधील रेशो ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली सेकंड नंबरचा म्हणजेच 9.16 हा रेशो त्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथं आपल्याला बरोबरची नाव क्लिक करून सिम्पली इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे, सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या फ्रॉम डिव्हाइसमधून ते सॉन्ग आहे ते इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। आता हे जे सॉन्ग आहे ते तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते इझिली डाउनलोड करून इथं यूज करू शकता। तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर आणि हे जे सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअरची आणि सॉन्ग लेअरची लेंथ आहे ती एक समान करून घ्यायची आहे आणि उरलेला भाग स्प्लिट करून डिलीट करायचा। तर डिलीट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, इमेज लेअर सिलेक्ट करून दोन बोटाच्या साह्याने इथं आपल्याला इमेज लेअर आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे बघू शकताय। तर सेट झाल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं तुम्ही अशा प्रकारे इमेज लेअर बघू शकताय। सिम्पली स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे बीटमार्क बघू शकताय। आता ह्या बीटमार्क मी टाईम बघण्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी हे जे कट आहे तर त्या ठिकाणचं जे माप आहे ते बघण्यासाठी मी इथं तुम्हाला दिलेलं आहे। सिम्पली हे तुम्ही व्हिडिओ करताना तुम्हाला दिसून येणार नाहीत हे बीटमार्क, मी फक्त तुम्हाला टायमिंग समजायसाठी इथं हे बीटमार्क दिलेलं आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 2 सेकंदाची इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहे। त्याच समोरील बघू शकता इथं आपल्याला 3 सेकंदाला करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघू शकताय इथं आपल्याला 5 सेकंदाला करून घ्यायचे आहे, त्यानंतर 6 सेकंदाला, त्यानंतर 7 सेकंदाला। अशा प्रकारे बघू शकता हा जो मी मार्क दिलेला आहे तो सिम्पली राहणार नाही, पण याचं जे टायमिंग आहे ते सिम्पली इथं राहणार आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही बीटमार्क अशा प्रकारे कट करून घेऊ शकता। सिम्पली अशा प्रकारे आपले 10 भाग झालेले आहेत। आता हे 10ही भागांना इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे। तर इफेक्टमध्ये झाल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे 2 मिनटं वाट बघायची आहे, ज्याप्रमाणे आपले जे स्टेटस आहेत ते इथं लोड होत आहेत। स्टेटस म्हणजेच आपले जे इफेक्ट आहेत, सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इथं आपले इफेक्ट आहेत ते इथं लोड होताना दिसून येत आहेत। तर यामधील डायमंड झूम हा इफेक्ट आपल्याला यूज करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला डायमंड झूम हा इफेक्ट आहे तो इथं शोधायचा आहे। सिम्पली अशा प्रकारे भरपूर इथं आहेत अशा प्रकारे बघू शकताय। सिम्पली डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला शोधायचा आहे। त्यासाठी ओपन अँड क्लोजिंगमध्ये आला तरी चालेल, इथं आपल्याला इथंही आपल्याला तो इफेक्ट मिळून जाणार आहे। सिम्पली 4th नंबरला बघू शकता डायमंड झूम हा इफेक्ट तुम्हाला दिसतो, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच इथपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवून घेतल्यानंतर पहिला जो इफेक्ट आहे तो झालेला आहे। त्यानंतर सेकंड इफेक्टसाठी सेकंड इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनवर क्लिक करून सिम्पली 2 मिनटं वाट बघायची आहे। ॲनिमेशनवर क्लिक करून सगळ्यात पहिला म्हणजे स्लाइड राईट म्हणजे स्लाइड साईड म्हणून हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे 3rd नंबरला इफेक्ट देण्यासाठी 3rd नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इथं आपले इफेक्ट आहेत ते लोड होत आहेत।
सिम्पली स्क्रोल करत नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर सिम्पली 2 मिनटं वाट बघून यामध्ये 4था नंबरचा म्हणजे फ्यूज सेकंड नंबरचा हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली याची लेंथ आपल्याला इमेजपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. तर ठेवून घेतल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला 4th नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी 4th नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून म्हणजेच इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअर परत एकदा क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनवर क्लिक करून इथं 2 मिनटं वाट बघून इथं आपल्याला फेरामेंट हा जो इफेक्ट 3rd नंबरला दिसतोय तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सिम्पली इथं आपल्याला 5th नंबरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक निघून इथं आपल्याला इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं बघू शकता लोड होताना ऑप्शन दिसून येतात. सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल कलर रेट्रोवर क्लिक करायचं आहे. तर रेट्रोवर क्लिक केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे 2 मिनटं वाट बघून आपले जे इफेक्ट आहे ते लोड होत आहेत. सिम्पली लोड झाल्यानंतर रोलिंग फिल्म हा जो इफेक्ट तुम्हाला दिसून येतो अशा प्रकारे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची ही लेंथ इथं आपल्याला या इमेज बरोबरच म्हणजे तेवढीच इथं आपल्याला अप्लाय करायची आहे. तर यासमोरील इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली 6 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून सिम्पली परत एकदा इमेज सिलेक्ट करून आपल्याला ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल करत इथं आपल्याला रॉक व्हर्टिकली अशा प्रकारे जो इफेक्ट दिसून येतो बघू शकताय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 7 नंबरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इमेज लेअर क्लिक करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली स्क्रोल करत इथं बघू शकता अशा प्रकारे स्प्लिट हा इफेक्ट तुम्हाला म्हणजेच ऑप्शन दिसून येईल. तो सिम्पली सिलेक्ट करून इथं आपल्याला मिरर 3 हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर इथं आपल्याला याची जी सेटिंग आहे ॲडजस्ट सेटिंग ओपन करून घ्यायचं आहे आणि वर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तो वर्टिकल सेट केल्यानंतर फिल्टर आहे तो सिम्पली पूर्ण कमी करून टाकायचा आहे. तर कमी करून टाकल्यानंतर या इमेज लेअरची जी आपली इफेक्ट लेंथ आहे ती इफेक्ट लेंथ फक्त इमेजपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 7 नंबरला इफेक्ट झाल्यानंतर 8 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं स्क्रोल करत अशा प्रकारे बघू शकताय इथं स्क्रोल करत अशा प्रकारे तुम्हाला स्मूश हा जो इफेक्ट दिसून येतोय तो सिम्पली आपल्याला टॅप करून अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 9 नंबरचा जो इफेक्ट आहे म्हणजे इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये अशा प्रकारे ऑप्शन येईल तो सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं बघू शकता 2 मिनटं वाट बघून इथं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबमधील आपल्याला इथं बघू शकता फ्लिकर हा जो सेकंड नंबरचा ऑप्शन दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे हा जो 9 नंबरचा इफेक्ट आहे त्याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे म्हणजेच तिथपर्यंत ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर शेवटचा आणि 10 नंबरचा इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली थोडा वेळ वाट बघून इथं ऑप्शन स्क्रोल करत इथं बघू शकता अशा प्रकारे ग्लोईंग लाईन्समध्ये इथं आपल्याला यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर सिम्पली 2 मिनटं वाट बघून अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहे ते लोड होताना दिसून येत आहेत. तर बघू शकता आपले इफेक्ट आहेत ते हळूहळू लोड होताना दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे इफेक्ट राहणार आहेत आपले सिम्पली बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे बघू शकताय आपले इफेक्ट आहेत ते हळूहळू इथं लोड होताना दिसून येत आहे. तर सिम्पली यामधीलच एक इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे. त्यासाठी इथं सर्व इफेक्ट आहेत ते थोडा वेळ वाट बघायचे की ते लोड होत आहेत. सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय. सिम्पली या प्रकारे हिलो हा जो सेकंड नंबरचा हिलो सेकंड हा जो इफेक्ट दिसून येतोय तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय अशा प्रकारे राहणार आहे. सिम्पली अशा प्रकारे आपले जे सर्व इफेक्ट आहेत ते लावून झालेले आहेत. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून जो आपल्याला 3rd नंबरचा लेअर दिसतो इमेज लेअर तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून इथं आपल्याला स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये क्लिक करून इथं आपल्याला सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून लगेच 3ऱ्या इमेज लेअरला परत एकदा हीच जी प्रोसेस आहे ती रिपीट करून घ्यायची आहे. म्हणजेच आपण एक इमेजमध्ये सोडून जो 3rd नंबरला इमेज राहणार आहे त्याची ॲडजस्टमेंट करून सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकताय. सिम्पली तर आपल्याला 4ही इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे लावून अशा प्रकारे बघू शकतायत.
तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सिम्पली इथं आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे. ओव्हरलेमध्ये झाल्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करून सिम्पली इथं बघू शकतो की आपला जो आजचा जो इफेक्ट आहे, म्हणजेच आपला जो आजचं मटेरियल आहे त्यामध्ये एक तुम्हाला PNG दिलेलं आहे, ते सिम्पली ॲड करून घ्यायचे आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी रोटेट करून अशा प्रकारे बघू शकताय ती सिम्पली इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचे आहे. सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करून सिम्पली तर आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. 2 मिनटं वाट बघितल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली पुल इन हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर या इफेक्टच्या अप्लाय केल्याने इथं आपल्याला याचं युनिक असं कॉम्बिनेशन इथं तुम्हाला इफेक्ट दिसून येणार आहे. ते सिम्पली बघू शकताय प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय की पूर्ण स्टेटसला येतो हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला पूर्ण अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.